प्रभाग 8 मध्ये मोठा बदल. भाऊ पाटील रोड, संस्कृती नगर रोड काँक्रिटीकरणाला सुरुवात. 25 वर्षांच्या गैरसोयीचा शेवट. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विकास कामाचा शुभारंभ. बोलेगाव प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांची 25 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून भाऊ पाटील रोड ते संस्कृती नगर रोड या महत्त्वपूर्ण काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. हा रस्ता गेली अनेक वर्षे अत्यंत खराब अवस्थेत होता. अनेक नगरसेवक निवडून देऊनही रस्ता पूर्ण करण्याचे काम रखडलेलेच राहिले. या समस्येमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. शेवटी नागरिकांनी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आकाश कातोरे यांच्याकडे तक्रार मांडली. नागरिकांच्या मागणीची तात्काळ दखल घेत कातोरे यांनी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या माध्यमातून रस्ता दुरुस्तीबाबत सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत डॉक्टर सुजय विखे यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. याबाबतचे पुढील कार्यवाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून वेगाने करण्यात आली आणि अखेर जिल्हा नियोजन समितीकडून 50 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून भाऊ पाटील रोड ते संस्कृती नगर रोडचा दर्जेदार काँक्रिटीकरण कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रभागातील नागरिकांनी हा विकास कामाचा शुभारंभ होताच समाधान व्यक्त केले असून अनेकांनी युवा सेना जिल्हा प्रमुख आकाश कातोरे, माजी खासदार सुजय विखे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत. आज आपल्या प्रभाग क्रमांक 8 बोलेगाव नागापूर परिसरामधील भाऊ पाटील चौक ते संस्कृती नगर या रोडच्या कामाचा शुभारंभ आज आपण नारळ फोडून सर्व आपल्या भागातील कातोरे वस्ती असेल, संस्कृती नगर असेल, या सर्व भागातील आपल्या नागरिकांच्या वतीने आपण नारळ फोडून हा संपन्न करण्यात आला. तर या रोडसाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या जिल्हा नियोजन अंतर्गत जो निधी दिला गेला त्या निधी अंतर्गत आपण या रोडचं काम हे करणार आहोत. यासाठी आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्याकडे मी असेल, बाकीचे आपले सर्व मित्रपरिवार असेल, येथील स्थानिक लोक असतील, संदीप भाऊ कातोरे असतील, अरुण भाऊ कातोरे असतील, तसंच बाकी सर्व ह्या भागातील लोकांनी आम्ही वेळोवेळी सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यानंतर दादांनी आम्हाला आश्वासित केलं की हा लवकरात लवकर तुम्हाला ह्या कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ. तर गेल्या 2 महिन्यापूर्वीच आपल्याला याचा निधी उपलब्ध करून दिला गेला. यासाठी टेंडर झालं. ह्या रोडचं काम हे 4 टप्प्यात मंजुरी मिळाली गेली. 15-15 लाख रुपयाचे 2 टप्पे, 10-10 लाख रुपयाचे 2 टप्पे असे भाऊ पाटील चौक ते संस्कृती नगर या पट्ट्याचं पूर्ण जवळपास 450 मीटरचा हा रोड आहे. याचं संपूर्ण खडीकरण व काँक्रिटीकरणाचं काम आपण या रोडचं लवकरात लवकर पूर्ण करत आहोत. त्यातील एक 10 लाख रुपयाचा टप्पा त्या साईडनी कंप्लीट झालेला आहे. आता इकडनं आपण उर्वरित 3 टप्पे कंप्लीट करणार आहोत. येणाऱ्या इलेक्शनच्या अगोदरच हे रोड फायनल होऊन जातील असं मी सर्व आपल्या नागरिकांना, आपल्या सर्व भागातील लोकांना आश्वासित करतो. थांबतो. जय. मी आता चाललोय, पण काल जे झालं, जो आपला मेळावा पार पडला त्यामध्ये आकाश भाऊंनी सविस्तर सांगितलं होतं का बरेचसे आपले 2-3 ठिकाणचे कामं आपले जे पेंडिंग आहेत ते कामं आपल्याला आता पूर्ववत लावायचे आहेत. तर आजच्या या कामाचा त्यांनी शुभारंभ केला आहे. हा जो भाऊ पाटील चौकापासून तर डायरेक्ट आपला संस्कृती नगरपर्यंतचा रोड आहे. काही वर्ष पावसाळ्यामध्ये भरपूर हाल झाली. तर हा लवकरात लवकर आज चांगला, खरोखर काल जे राघवेंद्र स्वामी मंदिरामध्ये जो मेळावा पार पडला हे ॲक्च्युली ह्या परमेश्वराचीच आहे आणि जे विजयी भाऊ जे म्हटलं आहे ना हे 100% होणार आहे. आणि त्यातल्या त्यात मेन म्हणजे हा जो कामाचा जो त्यांनी इथून जी सुरुवात केली ही खरोखर योग्य अशी सुरुवात आहे. बरेच दिवसाचा प्रश्न होता, बरेचसे लोकांची हाल होती रात्रीच्या टायमाला या जायला, कारण इचुकाट्याचा पण भरपूर मोठा असा प्रश्न आहे आणि तो भाऊंनी खरोखर योग्य पद्धतीने पार पाडला आहे तो. आणि भाऊंच्या बाबतीत जर सांगायचं गेलं तर खरोखर एक जे म्हणतो ना आपण निश्चय केला का तो पार पाडणार. आणि काल जे रोड मॅडमनी जे सांगितलंय विजयी भव, हे राघवेंद्र स्वामींच्या मंदिरात पडलेला हा शब्द आहे आणि तो भाऊंच्या बाबतीत तो 100% खरा होणार आहे. आकाश भाऊंच्या बाबतीत. धन्यवाद. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर.
अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.